भजन म्हटल्यानंतर बुवा अक्षर 3 भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, त्याचं नाव बुवा भजन. काही बुवा सांगतात भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे याचं नाव भजन. असू दे, प्रत्येकाचा अर्थ लावण्याचा अर्थ तो एकच आहे. पण भजन आपलं बुवा कधी पाठ सोडत नाही. जन्मापासून मरेपर्यंत भजन आपलं कधी पाठ सोडणार नाही. जन्माला आल्यानंतर बारसं भजन, जन्माला आल्यानंतर बारसं भजन, लग्न झाल्यानंतर सत्यनारायणची पूजा घालणार, पूजे भजन, आणि मेल्यानंतर सुद्धा 12व्या कार्या दिवशी सुद्धा बुवा भजन आहे. भजन हे शाश्वत, भजन हे शाश्वत आहे. आणि नाशवंत काय तर माणूस नाशवंत, पैसा नाशवंत, या गोष्टी आज ना उद्या बुवा संपणार आहे. पण भजन हे पिढ्यान पिढ्या चालू राहणार आहे. त्याच्यामुळे भजन हे शाश्वत आहे. सन्माननीय मितेश तांबे यांच्याकडून पक्वा जाधव विराजराणे यांच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. भक्तिभाव अनेक प्रकारची असते, पण त्याचं कृती आणि रूपांतर झाल्यानंतर त्याची आपली दिशा बदलते. जेव्हा भक्ती अन्नात शिरते तिला उपवास मानतात. जेव्हा भक्ती अन्नात शिरते तिला महाप्रसाद म्हणतात. जेव्हा भक्ती भुकेत शिरते त्याला उपवास म्हणतात. जेव्हा भक्ती पाण्यात शिरते त्यावेळी त्या पाण्याचं तीर्थ होतं. जेव्हा भक्ती प्रवासाला निघते त्याला बुवा यात्रा म्हणतात. संगीतात आणि भारुडात जेव्हा भक्ती शिरते त्यावेळी भजन आणि कीर्तन होतं. लोकसंगीतात शिरते त्यावेळी त्याचं भारूड होतं. जेव्हा भक्ती घरात शिरते त्यावेळी त्या घराचं मंदिर होतं. जेव्हा भक्ती कृतीत उतरते त्यावेळी ती सेवा बनली जाते. आणि जेव्हा भक्ती मानवात उतरते तेव्हा खरी माणुसकी तयार होते. गुरुवाल्या बुवांकडे एके दिवशी सांगलं, श्रवण करणे नवविधा ही भक्ती आहे. गुरुवाल्या बुवांना सांगलं, एखाद्याचा भजन तरी ऐकला ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. बुवांच्या बाजूला एक गावा, गोटणे गाव, तिकडे कीर्तन होता. महाराज ते इंदुरीकर महाराजांचा कीर्तन होता. आणि ते महाराज सांगतात त्या कीर्तनात भरपूर लोक होते पंचकोशीतले. महाराज सांगतात मृत्यू ही अटळ आहे आणि या गावातील प्रत्येक माणूस मरणार आहे. आज ना उद्या या गावातील प्रत्येक माणूस मरणार आहे. मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. एवढं वाक्य ऐकल्यानंतर जोडीवाले बुवा जोर जोरात हसायला लागले. एवढे हसायला लागले, टाळ्या बिळे मारू लागले. एकदा म्हटलं नाही तर महाराजांना वाटलं काहीतरी चुकलं की काय, म्हणून त्यांनी परत वाक्य म्हटलं नाही, मृत्यू ही अटळ आहे आणि या गावातील प्रत्येक माणूस आज उद्या मरणार आहे. एवढा म्हटल्यानंतर परत टाळी वाजू लागले. शेवटी महाराजांचा प्रश्न पडलो. महाराजांनी बुवांका बोलावून घेतलं स्टेजवर, हो सद्ग्रस्त जरा इकडे या. जोडीवाले बुवा गेले ना स्टेजवर. तुमचा झाला तरी काय की माझा चुकला. बुवा जोडीवाले म्हणतो, हो तुम्ही तर मागाशी वाक्य म्हटलात ना, मृत्यू ही अटळ आहे आणि या गावातील प्रत्येक माणूस आज ना उद्या मरणार आहे. त्या म्हणतात काय, मी म्हणतो ह्या गावातच नाही, मी म्हणता दुसऱ्या रामगडात नाही मरत नाही म्हणता, म्हणून मी म्हणता हसतोय. तसं ते डबल बारी म्हटल्यानंतर 900 बुवांची थोडीशी कळ काढलंय. असं ते रुपावली सादर करूया. बुवा सुद्धा काय कमी नाही, माझ्या 4 पटीनं दाखवतील तुमका आता कला. पण बुवा मगाशी आल्याला एंट्री केल्या मामाची लाडकी भाची क्रिशा, मामाची लाडकी भाची क्रिशा हिचकडून हे 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा कुठेही गेला तरी माझं एक प्रकारचं बुवा एक छोटं काय असेल आपण निरीक्षण असतं. एंट्री केल्या या मंडळातील बुवा 2 व्यक्ती या ठिकाणी नाहीये. त्यांचा बॅनर सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे. ते म्हणजे कैलासवासी श्रीधर मोंडकर, त्यांना आबा म्हणायचे आणि सन्माननीय वासुदेव घडी त्यांना तात्या म्हणायचे. बरोबर, म्हणजे त्या माणसाने बुवा काय कमवून ठेवलं ते इथे आल्यानंतर बुवा समजतं. कोणाचं पण बुवा बॅनर नाही लागत.
बरोबर ना. त्यांच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजली गीत म्हणजे एक घेतो, छोटस भावगीत घेतो आणि रुपवली सादर करतो. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जातीला. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जातीला. दरी दरी मावळते कैलासाची श्रीधर मोडकर आणि कैलासाची वासुदेव घडे यांना माझ्या भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी कौली सादर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप